महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानंतर उरण येथे त्यांच्या अस्थिकलशाचं विधिपूर्वक पूजन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर यांच्या वतीनं उरण येथील आनंदी हॉटेलमध्ये अस्थिकलश पूजन आणि शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर यांनी सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेला लोकनेता हरपल्याची भावना व्यक्त केली। शोकसभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा सरचिटणीस तेजसदादा डाकी यांनी अजितदादांच्या स्पष्ट आणि निर्भीड वक्तेपणामुळे प्रशासनावर त्यांची ठाम पकड होती असं नमूद केलं। त्यांच्या निधनानं महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं। शोकसभेसाठी आज आम्ही सर्व हजर झालो होतो पक्षाचे पदाधिकारी, परंतु अजितदादा आमच्यामधून निघून गेले ते अजूनपर्यंत आम्हाला विश्वास बसत नाही। असं कुठेतरी वाटतं की कुठून तरी अजितदादा आमच्यात पुन्हा सामील होतील। कदाचित थोड्या कालासाठी ते गायब झाले असतील आणि अचानक पुन्हा आम्हाला ते सरप्राईज गिफ्ट देतील आणि ते स्वतः आमच्यामध्ये सामील होतील, अशी एक भावना अजूनपर्यंत आमच्या मनामध्ये आहे। अजितदादा आम्हाला सोडून जातील, अशा पद्धतीने जातील हे कधी आम्ही कल्पनाच केलं नव्हतं। आज त्यांच्या जेव्हा आम्ही आठवणींना उजाला देत होतो, खरोखर म्हणजे मन भरून आलं, मन दाटून आलं होतं। कुठून सुरुवात करायची, काय सुरुवात करायची, कारण अजितदादा हे आमच्यासाठी एक मायबाप होते, आमचा आधार होते आणि अशा पद्धतीने त्यांची एक्झिट झाली हे खरोखर मनाला न पटणारं आहे। आणि आज त्यांची अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम आम्ही इथे ठेवला होता, शोकसभा आयोजित केली होती। सर्व पक्षाचे कार्यकर्ते, बाकीच्या पक्षांचे कार्यकर्ते इथे जमा झाले होते। प्रत्येकाने त्यांच्या आठवणींना उजाला दिला आहे, त्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत आणि आज आम्ही सर्व त्यांच्या आठवणीने भावूक झालेलो आहोत। शब्दांनाही कोडं पडलेलं आहे की बोलायचं काय, सांगायचं काय, अशा पद्धतीने त्यांना आपण हे करायचं, काही गलत नाही। आज माननीय आपले लाडके उपमुख्यमंत्री व आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा आज आपल्यात नाही आहे, हे विश्वासच बसत नाही। आपल्या ह्याच्यात आपण भरपूर म्हणजे दुःखात आहोत आम्ही आणि अशा प्रसंगी सर्वसामान्यांना तिकडे जाऊन दर्शन घेता नाही आलं, म्हणून पक्षाच्या वतीने प्रत्येक तालुक्यात पाठवलं अस्थिकलश आणि त्याचं आज उरणकराई दर्शन घेतलं। त्याबद्दल सर्वांना म्हणजे तेवढं तरी मनाला हे वाटलं की त्यांना दादांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेता आलं आणि त्यांच्या अस्थीचे आज विसर्जन आपल्या मानकेश्वर केगाव येथील मानकेश्वर मंदिर समुद्रकिनारी होत आहे। त्याबद्दलसुद्धा आपल्याला उरणकरांना एक अभिमानाची गोष्ट आहे की अजितदादांचे अस्थिकलश आज आपल्या इकडे विसर्जित होत आहेत आणि याबद्दल मी सर्व आपल्या वरिष्ठ नेत्यांचे सुद्धा आभारी मानतो की उरणकरांना अस्थिकलशाचे दर्शन आणि विसर्जनसुद्धा उरणमध्ये होत आहे। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि यापुढेही दादांची आठवण अशी म्हणजे न निघून जाणारी आहे। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। उपस्थित सर्वांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। कार्यक्रमानंतर अस्थिकलशाचं पूजन करून माणकेश्वर येथील समुद्रात अस्थींचं विसर्जन करण्यात आलं। वादळवारा लाईव्हसाठी विठ्ठल ममताबादे, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।